कृपा आशीर्वादाने नागदा मारुती मित्रमंडळ आणि रणधुंदार मित्रमंडळ यांचं संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे परमस्नेही परममित्र थोर उद्योजक श्रीमान रुपेशजी पावसकर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी यांच्या वतीनं आज मारुती नागदा मारुतीच्या समोर या भव्य व्यासपीठावर आमने सामने तिरंगी डबलवारी वादनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे। मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि माझ्यानंतर ज्यांचं भजन बसलेलं आहे मध्यभागी बसलेले ते सन्माननीय माझे परमस्नेही परममित्र सुप्रसिद्ध भजनकार गुंडू उर्फ विजय सावंत, वर्धे तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि ते 3 नंबरला आहे ते सन्माननीय आमचे परमस्नेही सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान संदीप लोकेबुवा, लिंगडाळ तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन मनोरंजन या उद्याच्या हेतूने सन्माननीय रुपेशजी पावसकर आणि त्यांचे सर्व सहकारी सन्माननीय आमचे परमस्नेही यांच्या भजनावर नितांत श्रद्धा आहे आणि भजनावर प्रेम आहे, दशावतारावर प्रेम आहे, सर्व कलांवर मनापासून जे प्रेम करतात ते या गावचे सुपुत्र सन्माननीय प्रकाशजी करलकर यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला ही संधी मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले ते राजाजी महाडेश्वर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। सन्माननीय संजयजी करलकर यांना सुद्धा मनपूर्वक मी धन्यवाद देतो। अनेक नामवंत भजनी बुवा, पकवाद वादक या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। दशावतार कलाकार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांना मनापासून नमस्कार करून महाराष्ट्राचा आनंद देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाराला वंदन करून इथली स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करून सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला नमस्कार करून ओ ब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझी गुरुमाऊली भजनवर श्री गुरुवर्य चिंतामणी बुवा पांचाळ, गुरुवर्य जीवन बळी बुवा यांच्या स्मृतीचं निवेदन करून मायबाप रसिकांच्या आशीर्वादाने आमने सामने तिरंगी डबलवारी भजनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। त्याचप्रमाणे कार्यक्रमाला लाभलेला ते साऊंड ते सुद्धा हँडल करतात, ते सुद्धा भजनी बुवा आमचे परमस्नेही परम मित्र पिंगुळकर बुवा आहेत। एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा। परमेश्वरा त्यांच्या धंद्यामध्ये बरकत द्या, उदंड आयुष्य तुम्हाला मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि भजन रूपी सेवा सादर करतो। धन्यवाद। माझं थोडा लेवल द्या, आवाजाची लेवल द्या। हॅलो, जरा लेवल द्या। हॅलो, हा। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे YouTube चॅनल, अनेक नामवंत चॅनल जे कोकणची संस्कृती भजन पूजन कीर्तन दशावतार शक्ती तुरा त्या बाजूला नमन जाकडी याचा कला माझ्या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कोकण भूमीमध्ये आहे आणि ते प्रामाणिकपणे हे YouTube चॅनलवर दाखवत असतात। जगामध्ये आपलं भजन जातं, जगामध्ये सगळ्या कला कोकणातल्या जातात। तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि भजन रूपी सेवा सादर करतो।
मदनी मदमनी धनी धनी मदनी मदमनी धनी दप धमप पमगरे सानी धनी रे गमप गवलनी धनी दप मद मम पमगरे सा निरे ग मोरी ग निरे धनी रे सा सानी धनी दप मद मनी दप पमगरे सा निरे गमप गमधनी ग सन्माननीय पकवाजवादक मृदंगमणी महेश परब यांचे पंत शिष्य श्रीमान तुषार लोक एकदा जोरदार माऊली टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आपल्याला साथ करतायत ते सन्माननीय अभिषेक सुतार त्यांच्यासाठी सुद्धा एक माऊली टाळ्या वाजवा. माझे गुंडू सावंत गावकडे नेहमी असतात ते सन्माननीय विराजी भावकर गुणी कलाकार एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे तबला विशारद संकेत गोसावी यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. सन्माननीय लोकेबुवा यांच्याकडे आज गेली कित्येक वर्ष जे सहकार्य करतात पक्वाच्या माध्यमातून आपली कला सादर करतात. ऑलराऊंडर कलाकार आणि अतिशय गुणी प्रेमळ स्वभावाची व्यक्ती म्हणजे योगेशजी सामंत एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तबल्याला जे साथ करतात ते संदेशजी सुतार ते सुद्धा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. उत्कृष्ट समालोचक याच गावचं भूषण सन्माननीय राजाजी सामंत या ठिकाणी आलेले आहेत. उदंड आयुष्य भगवंताने त्यांना देव, कलेश्वराने देव, सर्वांनी मिळून एकदा आमच्या राजा भाऊंसाठी टाळ्या वाजवा. असे कलाकार दुर्मिळ आहेत. सन्माननीय लोकराजा कैलासवासी सुधीरजी कलिंगण ह्याच विभागातले कलाकारांची खाण असणारा हा नेरूर गाव. कलेश्वराने असे कलाकार निर्माण या गावामध्ये केले की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगामध्ये त्याची कीर्ती गाजते. असं हे नेरूर गाव आहे. एकदा जोरदार माऊली टाळ्या झाल्या पाहिजे. तूच सूर ठावा Amen.
हॅलो हॅलो आवाज करा भाऊ काय समजत नाही कोरसचा आवाज खूप मावली हॅलो आता कसा आवाज बघा कोरसचा आवाज वरती पिळ वाटतं नमो स्वामीराजं दत्तावतारं नमो स्वामीराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्री अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान
जवळ घे जवळ माईक तरी बदलले. बोल बोल. हॅलो मॉनिटर मध्ये नाही सोडत आहे. भजन अक्षर 3 आहेत. अरे लाईटीचा प्रॉब्लेम आहे आता. हॅलो म्हटलं तर बघा जर हलता थोडासा व्होल्टेज हॅलो थोडासा हलता त्याच्यामुळे व्होल्टेज लेट येणार आहे. तो प्रॉब्लेम आमच्या कोकणात आज जो महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे व्होल्टेज. मुंबईत प्रॉब्लेम हा 10 तो बारी बंद 10च्या नंतर. हे प्रॉब्लेम व्होल्टेज. तर जेव्हा काळजी भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. भजन म्हणजे भक्तीचं साधन. या कलियुगामध्ये परमेश्वराकडे जवळ जाण्याचा मार्ग कुठला असेल तर ते नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन. आणि ही परंपरा माझ्या कोकणामध्ये, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनापासून जोपासल्या जातात. आणि कलेवर प्रेम करणारी माणसं माझ्या कोकणामध्ये आहेत. म्हणून एवढी मोठी गर्दी आज या 3 बुवांच्या डबलबार या ठिकाणी ठेवल्या. तिरंगी सामना पण बघितल्यानंतर बघा प्रचंड गर्दीने अजून लोक येणार आहेत. हीच कार्यक्रमाची पोचपावती आहे. हे खरं प्रेम त्या मंडळावरती, नागदा मारुतीवरती असणारं प्रेम. नागदा मारुती मित्रमंडळ, रणझुंजार मित्रमंडळ आणि सन्माननीय रुपेशजी पावसकर यांच्यावर असणारं प्रेम याचं प्रतीक आणि आमच्यावर असणारं प्रेम याचं प्रतीक म्हणजे ही मायबाप जनता रसिक जन. मनापासून धन्यवाद देतो. खरोखरच या थंडीच्या दिवसामध्ये आज जरा थोडीशी कमी आहे पण थंडीच्या दिवसामध्ये भरगच्च अशी गर्दी तुम्ही केलात. मगाशी कार्यक्रमाचा जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा उल्लेख केला गेला की अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी राहतात. अनेक कार्यक्रम या ठिकाणी या गावात होतात. चांगले चांगले कार्यक्रम. अर्जुन नावाचा बैल सुद्धा माझे रुपेश पावसकर म्हणजे कुठल्या कालांची त्यांना आवड नाही असे रुपेशजी पावसकर. नाथ कुळा आणि गणपती कुळा. नाच करायचा नाही. गरीबाला मदत करणारी व्यक्ती, दानशूर व्यक्ती. 25 अनाथ गोर गरिबांना ज्यांनी मदत केली. मदत करताना अक्षरशः ते ढसाढसा रडले, डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. अशी व्यक्ती आमचे रुपेशजी पावसकर आहेत. अशी माणसं आजच्या या कलियुगामध्ये कमी आहेत. पर्यटनासाठी किल्ले निवती या ठिकाणी हॉटेल आणि रिसॉर्टची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जेणेकरून बाहेरगावचे पर्यटक या कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील. कधी कोणा गावसातला रिसॉर्ट त्यांचं आमंत्रण तिन्ही बुवांना आहे की तिन्ही बुवांना वेळ जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही मंडळी सहित, तिकडे नुसते नको, मंडळी सहित त्या ठिकाणी मंडळी सहित रिसॉर्टमध्ये यावा अशी आमचे रुपेश भाऊने पावसकरांनी सांगितलेलं आहे. लोके बुवा तुमचा मत काय? तर आणि तुमका गरज आहे रिसॉर्टची. सन्माननीय माझ्या जोडीला जी बुवा आहेत ते आज मगाशी ज्यांचा उल्लेख ज्या ठिकाणी झाला अध्यात्माचे बादशाह. हॅलो हॅलो अध्यात्माचे बादशाह सन्माननीय गुंडू हॉटेल विहार रुद्रा रेसिडेन्सी. हॉटेल विहार रुद्रा रेसिडेन्सी. हॉटेल विहार रुद्रा रेसिडेन्सी. म्हणजे 2-4 वेळा बोलला की तसा आम्ही गेल्यानंतर तो एक वेगळी क्वालिटी. तर लिहून घे गुंडू. हॉटेल विहार रुद्रा रेसिडेन्सी. तर आज माझ्या जोडीला मध्ये बसले ते गुंडू बुवा सावंत. म्हणजे अध्यात्म सध्याच्या घडीला कसं सांगावं आणि लोकांना कसं खेळून ठेवावं मी प्रामाणिकपणे सांगतो, कबूल करतो की त्यांच्याकडे भगवंताने दिलेली ती देणगी आहे. मी उगाच कोणाची तरी चेष्टा करत नाही. जी देणगी आहे ती आहे. नंतर 3 नंबरला जे आहेत त्यांचा उल्लेख मगाशी पहाडी आवाजाचे बादशाह जे पंचम स्वरापर्यंत जे जातात सहज जातात त्यांच्या अगोदर मी उंच आवाजाचे बुवा बघितलेले बुवा. त्यांनी काय बघितलं काय माहिती. फुलाजी बुवा होऊन गेले. हातीसकर बुवा होऊन गेले. दांडेकर बुवा होऊन गेले. वामन बुवा खोपकर. तुम्ही पंचम लावता ते दैवत जायचे. दैवत म्हणजे तुम्ही नेररात तर ते धामापुरात जायचे पुढे. म्हणजे इतकं आवाज तेवर लावायचे. म्हणजे असे पण बुवा या ठिकाणी झालेले आहेत. पण माझे लोके बुवा प्रामाणिकपणे सांगतो भजनाची उत्तम भजन पहाडी आवाज भगवंताने दिलेला त्यांना वरदान आहे. त्यांना उदंड आयुष्य मिळो. त्यांचं कौतुक बुवा मी केलेलं आहे तुमचं दोन्ही बुवांचं. आणि कौतुक करणं हे प्रत्येकाला जमत नाही. विरोधी पक्षाचा कोण कौतुक करीत नाही पण आज मी करतोय का
माझा तो स्वभाव आहे. आता बघूया तुमची पाळी आल्यानंतर तुम्ही काय करता याच्यावर सगळं खेळ अवलंबून असा. कैलासवासी राजाराम परब बुवा यांच्या स्मरणार्थ भजनप्रेमी मंगेश परब परफान परमाईस छत्रपती फरमाईश दिली आहे फरमाईश छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाणे घेणे 100% घेणार. कारण आज हे भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्ती तुरा मंदिराचे कळस अंगणामध्ये तुळस आज आपल्याला दिसतायत. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली. आज मुंबई सारख्या ठिकाणी मराठी माणूस कोणाचा बाबा, कोणाचे वडील, कोणाचे आई, कोणाची मुलगी, कोणाचा मुलगा, कोणाचा नातू, कोणाची पंतू हे आज मुंबई सारख्या ठिकाणी शहरामध्ये ताटमानेने आपण जगतोय. याचं श्रेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि भजनाची सुरुवात करतो. भजन सागमप गमप निपमप गग गमसानी पमप निपमप मग गग पनि सागमप गम गग गग सा सागमप गमप निद पनि मप गमप मप गम ग सागमप सगे जनी जनी पनि पम पम ग गमनी पम ग ग ग सा निसा पनि पम ग गम प गम ग बारा मात्रा भजन चला बा. कृष्ण हरी
राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम कृष्ण हरी 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 तुषार जरा विस्तार करा 12 मात्राचा विस्तार चौताल ट क ता ग ती ग गोवर्धन गिरिधारी मुरारी राधा माधव कुंज विहारी गोपीकांता सायकारी गोवर्धन गिरिधारी मुरारी राधा माधव कुंज विहारी गोपीकांता सायकारी गोवर्धन गिरिधारी मुरारी राधा माधव कुंज विहारी गोपीकांता सायकारी गोवर्धन गिरिधारी
मोठाच आहे, मोलाचा आहे. मनपूर्वक धन्यवाद. हाच मोठा आशीर्वाद असतो आमच्यासाठी. आज युवा मित्र मंडळ कलमेवाडी, अनिल करलकर, उल्हास तुळसकर, सुमित कांबळे, नंदकुमार मुगडे, तेजस चव्हाण, विनोद मांजरेकर, कल्पेश चव्हाण, समीर परब या माऊलींकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नागदा मारुती, हनुमंतराय त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रूपाचा अभंग या ठिकाणी होतोय, कारण प्रार्थना भजन रूपाचा अभंग, कारण वेळेची बचत व्हावी हाच उद्देश आहे. म्हणून रूपाचा अभंग या ठिकाणी बघा. काय आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, भजन करताना सुरुवातीला हे दोन्ही बुवा माका बोलतात, चव्हाण बुवा, प्रार्थना भजन आणि रूपाचा अभंग घेऊ लय वेळ लावतास, लय वेळ लागता, असं ते त्यांचा एक म्हणणं बऱ्याच वेळा. अरे काय वेळ लागता, त्याचं कारण तुम्ही जर जाणकार असाल बुवा, दोन्ही बुवा अर्थात आहात तुम्ही, तर वेळ का लागतं याचं उत्तर तुमचा तुम्हाला शांत डोक्याने जर विचार केला तर मिळेल. का वेळ लागतो ते नाही मिळाला तर मग तुम्ही माका वाईट बोलशाल. वाईट बोललात तर तुमका समजाक नाही बोललात तर तुमका समजला. ओके. काय डबल बारी म्हटल्यानंतर थोडीशी कळ काढू गई, नाही तर तुम्ही म्हणतालच काय याने काहीतरी सेटिंग केलेली आहे काही लोकांचं सोबत. कारण डबल बारी म्हटल्यानंतर हौशे नवशे गौशे, कोण हौशेने येता किती किलोमीटर पेट्रोल स्वतःच्या खिशातला टाकून स्वतः स्वखर्चाने डबल बारी घेणारे आहेत. आता मगाशी एक उदाहरण दिलं आमचे करलकर, प्रकाश करलकर बुवा, प्रकाश करलकर, संजय करलकर आमचे मित्रच आहे. सगळ्या भजनी बुवांना चांगला व्यासपीठ मिळून देणारे, मुंबई सारख्या ठिकाणी चांगलं व्यासपीठ मिळून लोकांना भजनी बुवांना वर घेऊन येणारे, म्हणजे ह्याच्यात मार्केटमध्ये आणणारे संजयजी करलकर आमचे मित्रच आहेत. त्याचप्रमाणे बुवा प्रकाश करलकर नावाची व्यक्ती, विनोद चव्हाण या व्यक्तीची डबल बारी कुठे असू दे, कुठे जरी असली तरी ती व्यक्ती, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे असली तरी ती व्यक्ती स्वखर्चाने स्वतः येते बुवा. एक प्रकाश करलकर एक मोठे कलाकार आहेत, या गावचं भूषण आहे ते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली त्यांच्यासाठी, एकदा जोरदार. जयवंत करमुटकर, हो हो, बोरवली हो होय, बोरवली देवी पाडा, कोकणी पाडा थैसर. हा, जयवंत करमुटकर माऊली, धन्यवाद. आई शपथ. 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या जयवंत भाऊंसाठी. तुम्हाला उदंड आयुष्य मिळव. धन्यवाद भाऊ. तिथे जागा बसा. तर आता मुद्दा, काही लोकांचा समज असणार की चव्हाण बुवा काय बोलत नाही तर काय, पण बोलण्यासाठी बुवा गजर असतो. डबल बारीमध्ये बोलण्यासाठी हे गजर एक एकमेव साधन आहे. प्रबोधन, मनोरंजन आणि आध्यात्मिक गोष्टी या सगळ्या सांगण्यासाठी तो गजर आहे. रूपाच्या अभंगा अगोदर जर आपण वाईट बोललो बुवा तर संदेश काय जातो, तिकडे संदेश जातो. या भजनामध्ये यांनी बुवाचा काय चालवलाय, हा संदेश वाईट जाऊ नये याचा उद्देश बुवा हा. म्हणून मी काय बोलत नाही, तुम्ही पण बोला नको अशी विनंती आहे. आता बोलाचा जात हेका खाल्ले, हेका मगा पाहून ती खाजा की मधल्याक ना ती गोप कशा का, काहीतरी बोला. विनोद काहीतरी बोलताना तो कधी एकदा पॉइंट गावता का, त्या पॉइंट वर पुरी बारी त्यांना फुटून का पटला ना. हो, कोकणी पडत अंदाजी लागतो. तर हे मधले आहेत ना, कारण जो मधलो असताना वास्तविक त्यांच्यावरच भार आजचो बारीचो, आजच्या बारीचो भार त्यांच्यावरच हा. गुंडुबुवा सगळा तुमका दिलेला आज बुवा, इकडे बघा, आजचो भार तुमका उचलायचो हा जास्तीत जास्त. त्या बाजूक
तो भार काय सांभाळीत असं वाटत नाही. पण ते आणि त्या बाजूला जे बुवा आहेत ना, त्या बाजूला मी काही जरी नाही बोललो तरी ती व्यक्ती माका बोलल्याशिवाय राहणार नाही. होय होय होय, नंतर स्पेशल बारी करूया. त्या बाजूला आमचे लोकेबुवा म्हटल्यानंतर पहाडी आवाजाच्या भाषा प्रामाणिकपणे सांगतो. पण एकच त्यांच्यातला दोष सांगतो, अहमपणा, मीपणा. माझ्या एवढं कोण नाही, माझ्या पुढे सगळे तुच्छ. कधी हसणाचार्यावर नाही, कधी निर्मळ चेहरो, स्वच्छ चेहरो हसणार, आनंदाश्रू कधी त्यांच्या डोळ्यात नाही, हास्य कधी चेहऱ्यावर नाही. आता बघा ते बघा निसतो एखादं माणूस सिरियस असता बघा, म्हणजे आता बाबा उद्याचा काय करायला ते त्या परिस्थितीत ते रागातच असतात. म्हणजे कधी चव्हाण बाब बोलते, रागावर कंट्रोल असला ना तर सगळ्या मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तसा रागावर ज्याने कंट्रोल केला, तर रागामुळे काय काय झाला, रावणाचा काय झाला, सगळा ती कथा आता ह्यो सांगतो त्याच्यासाठी खास आहे. रावण काय झालं आणि मंदोदरीचा काय झाला, या सगळा बिचाऱ्यात किती कोणा पोरा झाली आणि त्यांचे कधी वारसे झाले ह्या सुद्धा त्याका सगळा माहिती. ह्या मधल्या त्याका बिचारा काही माहित नाही, त्याका फक्त रागावणे. पण माणूस म्हणाव ना, दिलदार व्यक्ती, दिलदार मनाचा माणूस, मनात स्वच्छ, पोटात अजिबात काळा नाही, ती व्यक्ती बुवा म्हणजे आमचे संदीप लोकेबुवा. पोटात काळा नाही असा आता तोंडावर रोग बायतो. एकदा लोकेबुवांसाठी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हा, तोंडाचा असा तर मनात एक काही अजिबात नाही. हा, याचा भरोसा नाही, याचं बरोबर हो कधी तो लिहून घ्या पेटावर खोलीत सांगता येत नाही. म्हणून बुवा, दोन्ही बुवांना तुम्हाला शुभेच्छा देतो. देव दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांचं देवा कल्याण कर. आणि या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. डबल वारीच्या मातून आम्ही तिन्ही बुवा सांगत असतो, प्रबोधनातून सांगत असतो, आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकाने तेच केलं. प्रत्यक्ष पांडुरंगाला विठ्यावर उभा केला. 28 युगाच्या विठ्यावर पांडुरंग उभा आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, 28 युग. काही ठिकाणी असा उल्लेख आहे 28 जी युग ठाऊक नाहीत, त्याचा ठाव लागत नाही, असे 28 काही ठिकाणी उल्लेख आहे. काही ठिकाणी असं सांगितलं जातं, हाताच्या बोटावर पेरा किती होत, ह्या बोटावर किती 14 पेरा होत, ह्या हातावर 14 पेरा, दोन्ही हात एकत्र केले 28 युगा, 14 दूना 28 ही सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जातात. म्हणूनच भजनामध्ये जी वाजवली जाते ती ब्रह्मानंद टाळी. सर्वांनी पांडुरंगासाठी एकदा टाळी वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. कारण टाळीमुळे एकच टाळी घ्यावी, अभंग सुद्धा आहे. एकच टाळी घ्यावी. अरे माझा ज्ञान राया हा अभंग आहे बुवा. आणि टाळी वाजवावी बुवा, बरोबर ना. गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. प्रत्येकाने हरिनामामध्ये कधी जर टाळी वाजवला तर आयुष्य वाढते. योगा आहे तो. जर आयुष्य वाढवायचं असेल तर नामस्मरण करा, टाळी वाजवा, दुसऱ्याचं कौतुक करा. आणि आज खास करून कौतुक करायचं आहे ते सन्माननीय रुपईजी पावसकर यांचं. जोरदार एकदा टाळ्या वाजवा. सन्माननीय प्रकाशजी करलकर, संजयजी करलकर, राजा माडेश्वर, राजा सामंत हे मोठमोठी व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत, यांचं कौतुक करा. म्हणून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद. आईवडिलांची सेवा करा, आयुष्यात काय कमी पडणार नाही. या कलियुगामध्ये आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला, माझ्यामध्ये महाराष्ट्र सुधारला नाही. ज्या दिवशी या महाराष्ट्रामधून वृद्धाश्रम नाहीसे होतील, ज्या दिवशी महाराष्ट्रामधून वृद्धाश्रम नाहीसे होतील, त्या दिवशी आपण समजूया महाराष्ट्र सुधारला, महाराष्ट्र सुधारला, महाराष्ट्र सुधारला. म्हणून अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर का होईना जागिली. आणि 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र विराजमान झाले अयोध्येमध्ये. आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नामस्मरण, प्रत्येकाच्या मुखामध्ये हर घर में अब ही कई नाम. मंडळीचा आवाज एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा.
बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम भोलेनाथ सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की माऊली पोरसा आवाज ना अजिबात ऐकायला येत नाही काम आहे ती बाहेर येतोय पण इथे बघा इथे काय हे जरा जवळ जाऊ बोल 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 हॅलो अरे बोल जरा रूपाचा भंग आवडे हे रूप आता लोके बुवा सांगतील याच्यावर घाटावरून कैसून चव्हाण बुवा आणतात त्या घाटावरचा नाया ती चाल घाटावरची असेल पण हा भंग त्याने गायलेला नाही निवृत्तीन बाहेर आमिले गोपाळ निवृत्तीन बाहेर आमिले गोपाळ निवृत्तीन दान तिकडे कधी कधी दान तिकडे कधी धेना धेना आवडे हे रूप मोदिरे सगुण आवडे हे रूप आवडे हे रूप मोदिरे सगुण आवडे लागली शेवोडी लागली शेवोडी लाजवले मन लागली शेवोडी लाजवले मन लागले मन लागली
दृष्टी पुढे ऐसा की आता दृष्टी पुढे ऐसा की आता दृष्टी पुढे ऐसा की तू का म्हणे आम्ही मागावी लढवाई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 56